गद्दारांनी नाव चोरलं, चिन्ह चोरलं, खुर्च्या चोरल्या, पण हे प्रेम कोणी चोरू शकत नाही, आज हे वर्णिनी दाखवलेलं आहे. ह्याला जेवढा खर्च करायचा तो करू दे. आपलं जे आहे ते आपली जनता, आपलं धन आहे आणि जनधन आपल्या समोर बसलेलं आहे. आणि आज ही सगळी लोक आपल्याला आशीर्वाद द्यायला इथे आहेत. जे मध्यंतरीच्या काळात कोणी बोलत होते ईडी सरकार आहे, ईडी सरकार, आता नाव बदललेलं त्याचं, आता बीसी सरकार झालेलं आहे, ठेकेदारांचं सरकार झालेलं आहे. पण ही जनता आहे ना, ती आम्हाला सांभाळून गेलेली जनता तुम्ही कधी चोरू शकत नाही. ते प्रेम, आशीर्वाद कधी चोरू शकत नाही. हे जे वातावरण बनत चाललंय आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते संविधान बाजूला ठेवण्याचं काम आणि हक्काचा अपमान करण्याचं काम हे गद्दार सरकार करत आहे. ह्याचं दुःख मला संघर्ष करतो तो आम्ही करतो, आमच्या संविधानासाठी संघर्ष करत आहोत. लढा जो देत आहोत आम्ही तो आमच्या लोकशाहीसाठी देत आहोत. साहेब पाठीवर 40 वार करून तुमच्याशी संघर्ष करत आहेत. एकटा माणूस तुम्हाला लढत आहे, पूर्ण केंद्रीय यंत्रणा तुम्ही तुमच्या मागे लावलेली आहे. चला या समोर, या लढाईमध्ये जेव्हा आपण लढत राहू तेव्हा या लढाईमध्ये प्रयत्न करतील की धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करायची. आपण विखुरली जाणार आहोत का? कारण जर विखुरली गेलो तर ही जी 5 बोटं आहेत ती बोटं मोडली जातील. पण जर तुम्ही एकत्र आलात, वज्रमूठ केली, ही जर वज्रमूठ आली तर मशाल पण तुम्ही हाती घेऊ शकता, धनुष्यबाण पण तुमच्या हाती येऊ शकेल. भगवा झेंडा तर आहेच, पण ज्यांना बुक्का द्यायचा राजकीय तो दिल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.